मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकः पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये निर्वाण कल्याणकाचं वर्णन बघत होतो आपण। तर त्याच्यामध्ये सांगत होते की जे काही निर्वाणाला प्राप्त झालेले तीर्थंकर आहेत, मुनी आहेत, म्हणजे निर्वाणाला प्राप्त झालेले ते मुनी पण तीर्थंकरांचं ते कल्याणक म्हणलं जातं। मग ते जे तीर्थंकर आहेत त्यांचं जे निर्वाण कल्याण आहे ते माझं कल्याण करो, अशी एक भावनापूर्वक आपण त्या कल्याणकाचं वर्णन बघतोय। तर कल्याण करणारे असे ते भगवान आणि त्यांचं कल्याणक असं म्हटलं जातं। तर त्याच्याविषयी सांगतायत की निर्वाण कल्याणक म्हणजे काय। अंतिम समय आने पर ज्ञान कल्याणकाचं वर्णन झालं, म्हणजे ज्ञान कल्याणकामध्ये काय केलं वाचलो होतो आपण सगळं हे की जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच्यानंतर भगवंतांचा विहार सुरू झाला तर त्यामध्ये इंद्र सगळ्यात पुढं असतो, धर्मचक्र घेऊन अन्य राजांबरोबर जय जयकार करत वगैरे। आणि मग त्या इंद्राकडून त्या देवांकडून पूर्ण त्या मार्गामध्ये जोपर्यंत भगवान जिथं थांबत नाही तोपर्यंत सर्वत्र काय त्या क्रीडा स्थानांचं आयोजन केलं जातं, कुठं कुठं मनोरंजक नाट्यशाला वगैरे परत लावल्या जातात, असं विहार त्यांचा चालू असतो। अष्टमंगल द्रव्य त्या विहारामध्ये असतात, छत्र चमर आणि भामंडल हे त्या भगवंतांच्या बरोबरच चालत राहतात। ऋषी वगैरे हे सगळे त्या भगवंतांच्या मागं अशी ती सभा, असं ते समोशरण म्हणा ते फिरत असतं, समोशरण नाही आहे पण अशी ती काय म्हणायचं एक भगवंतांच्या बरोबर असणारा समूह असा सगळा पुढं फिरत असतो त्यांच्या मागं। अनेको निधिया साथ साथ चलती है, विरोधी जीव वैर विरोध भूल जाते। जिथं कुठं भगवान थांबणार जाणार तिथं नियमाने सगळे सुखी असणार, कुठं कोणाला एकमेकांशी वैर नसणार, दुःख नसणार, दुर्भिक्ष नसणार, सगळे आनंदामध्ये असणार। आणि रोगी असतील तर ते सगळे निरोगी होणार, हे सगळं सांगितलं होतं त्या दिवशी। आता त्याच्यानंतर सांगितलं जेव्हा विहार करत करत कुठंतरी मुनिराज आता ते तीर्थंकर मुनी थांबले, त्यांचा अंतिम समय निकट आला, म्हणजे आयुकर्म संपायची वेळ असेल तर त्यावेळेस अंतिम समय आने पर भगवान योग निरोध द्वारा ध्यान में निश्चलता कर 4 अघातिया कर्मों का भी नाश कर देते हैं। म्हणजे जेव्हा भगवंतांचं आयुकर्म संपत आलं त्यावेळेस तिथं ते योग निरोध करून एका ठिकाणी स्थिर राहतात, ध्यानामध्ये निश्चल राहतात आणि जे काही 4 अघाती कर्म शेष आहेत तर त्याचा सुद्धा ते नाश करतात। 4 घाती कर्म तर पहिलाच गेले, त्याच्या निमित्तामध्येच केवल ज्ञान आदींची प्राप्ती झाली अनंत चतुष्टयाची, आणि जे 4 अघाती कर्म राहिले होते त्यांचा सुद्धा आता भगवान नाश करतात। आणि उपचाराने म्हणलं गेलं, द्रव्यकर्माचा नाश करतात म्हणलं तर अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही,
आणि भावकर्माचं म्हणजे स्वतःच्या परिणामांना ते जिंकतात म्हणलं तर उपचरित सद्भूत व्यवहार नाही, पण करतात काय, ते स्वभावाची आराधना करतात, स्वभावाला जिंकतात. त्याच्या निमित्तामध्ये हे बहिरंगामध्ये सगळे कर्म परास्त होतात. त्यामुळं पुरुषार्थ स्वभावामध्ये करायचा आहे, त्या कर्मांना नष्ट करण्यामध्ये नाही. भगवान का शरीर कपूर की भांति उड़ जाता है, इंद्र उस स्थान पर भगवान के लक्षणों से युक्त सिद्ध शिला का निर्माण करता है. असं हरिवंश पुराण, महापुराणमध्ये वगैरे आलेलं निर्वाण कल्याणकाचं कथन आहे. म्हणजे काल आपण सगळं बघितलं होतं की ते निर्वाणाला जेव्हा प्राप्त होतात त्यावेळेस तिथं नख आणि केश शेष राहतात आणि मग त्यांच्याद्वारेच इंद्र काय करतो, त्या भगवंतांचं कृत्रिम रूप बनवतो विक्रियेच्याद्वारे, आणि मग त्याला अग्निसंस्कार दिला जातो. आणि मग ते अग्निसंस्कार झाल्यानंतर देव आपल्या आपल्या स्थानी निघून जातात. तर हे असं निर्वाण कल्याणकाचं वर्णन आपण बघितलं होतं. निर्वाण म्हणजे काय सांगितलं होतं? निर्वाण याने क्या? शिक्षा आंटी. निर्वाण यानी हेलो, तो एक अर्थ तो किया था निर्वाण यानी जिसमें से वासना निकल गई है उसको कहते हैं निर्वाण. तो एक मोक्ष पाहुड़ में एक गाथा अच्छी आई है, निर्वाण किसे कहते हैं तो बता रहे. अगर मोक्ष पाहुड़ हो तो देखो गाथा नंबर 12 है. किसे निर्वाण होता है इसके लिए ये गाथा बता रहे हैं. जो देहे निरवेखो निदंदो निम्ममो निरारंभो आदसहावे सुरओ जोई सो लहइणिवाणम. बहुत अच्छी गाता है. क्या बताया? जो देहे निरवेखो, जो देह में निरपेक्ष है, देह से निरपेक्ष है बोलो, या देह के बारे में निरपेक्ष है. जो देहे निरवेखो निद्वंदो निम्ममो निरारंभो, निर्द्वंद्व है. उसके माइंड में कोई द्वंद्व नहीं है, उसके ज्ञान में कोई भी द्वंद्व नहीं है. ये करूँ या वो करूँ, ऐसा करूँ या वैसा करूँ, ये है या नहीं, कोई भी द्वंद्व नहीं है. निद्वंदो निम्ममो, जो निर्मम है. आगे बता रहे निरारंभो, जो आरंभ आदि से रहित है. क्या क्या बताया? जो देहे निरवेखो निद्वंदो निम्ममो निरारंभो आद सहावे सुरो जोई सो लहई निवाणम. जो आत्म स्वभाव में सूरत रहता है ऐसा वो योगी वही निर्वाण को प्राप्त करता है. क्या क्या बताया? मैं नीचे से पढ़ती हूँ एक बार. जो योगी ध्यानी मुनि देह में निरपेक्ष है और अर्थात देह को नहीं चाहता है, उदासीन है, निर्द्वंद्व है. मतलब काय सांगायचं याच्यामध्ये की जो देहाच्या प्रती उपेक्षा बुद्धी आहे ज्याला, किंवा देहाचं सुख दुःख ज्याला इच्छित नाही, जो त्या सुखदुःखाच्या प्रति शून्य झालेला आहे. जसं समाधी शतकमध्ये सांगितले ना, बहिर्दुःखेषु अचेतन, बाह्य दुःखाच्या विषयी जे अचेतन झालेले आहेत, म्हणजे ह्या शरीराला जे होणारे सुख असो दुःख असो त्याच्याविषयी मुनिराज अचेतन असतात. ते जाणण्यासाठी त्यांचा पुरुषार्थ नसतो. निर्वाण कोणाला होतो याच्यासाठी सांगायला लागलोय बरं का आपण. म्हणजे जेव्हा ते जीव निर्वाणाला प्राप्त होतात तर त्यांची परिणती कशी असते हे सांगायला. जो योगी ध्यानी मुनि देह में निरपेक्ष है, अर्थात देह को नहीं चाहता है, उदासीन है, निर्द्वंद्व है, राग द्वेष रूप इच्छा अनिष्ट मान्यता से रहित है. निर्द्वंद्व है यानी किसी के बारे में अनुराग, किसी के बारे में द्वेष, ऐसी परिणति नहीं है. कोई अच्छा है, कोई बुरा है, कोई इष्ट है, कोई अनिष्ट है, ऐसी जिसकी परिणति नहीं है उसे कहते हैं निर्द्वंद्व. जिसके ज्ञान में चंचलता नहीं है, द्वंद्व नहीं है, मतमतांतर नहीं है, ऐसा वो जीव निर्द्वंद्व है.
राग द्वेष रूप इच्छा अनिष्ट मान्यता से रहित है, निर्ममत्व है, देहादिक में यह मेरा ऐसी बुद्धि से रहित है, निरारंभ है, निर्मम है यानी सभी के बारे में ममत्व जिसका छूट गया है, आरंभ आदि क्रिया से जो रहित है यानी इस शरीर के लिए तथा अन्य लौकिक प्रयोजन के लिए आरंभ से रहित है और आत्म स्वभाव में रत है, लीन है, निरंतर स्वभाव की भावना सहित है, वह मुनि निर्वाण को प्राप्त करता है। गाथा बाय हार्ट करेंगे, बहुत अच्छी है गाथा। अगर हम ध्यान में लेंगे तो ऐसा अनुभव हमें भी आ सकता है और उस समय हम भी एवं उतने से निर्वाण सुख का अनुभव कर सकते हैं। क्या बताया? जो देहे निरवेखो, जो देह से निरपेक्ष है, निद्वंदो निममो निरारंभो, जो निर्द्वंद्व है, निर्मम है, निरारंभ है, आदसहावे सुरो, जो आत्म स्वभाव में सूरत है, ऐसा वह योगी जोगी, जोई सोलहई निर्वाणम, ऐसा योगी सो निर्वाण को प्राप्त करता है। मेरे साथ बोलेंगे? कौन बोलता है? म्यूट निकालो। रोहिणी काकी, प्रगतितई, काव्या। जो देहे निरवेखो, जो देहे निरवेखो, देहे निरवेखो, निद्वंदो निममो निरारंभो, परत एकदा सांगा, समोर नाहीये लिहिलेलं. निद्वंदो यानी निर्द्वंद्व है ना, निद्वंदो प्राकृत में निद्वंदो होता है, निद्वंदो निममो निरारंभो, बोलो। निद्वंदो निममो निराहारो, निरारंभो, निरारंभो, नवीन गाथा, नवीन गाथा तयार करायची नाही, जी आहे ती म्हणायची आपल्याला. जो देहे निरवेखो, म्हणा म्हणा की. निरवेखो म्हणजे निरपेक्ष. जो देहे निरवेखो, जो निरवेखो, निद्वंदो निममो निरारंभो, निद्वंदो निममो निरारंभो, आदसहावे सुरो, आदसहावे सुरो, ओ सुरो. नको, नवीन नसले, मी नाही सांगितलेलं कसं म्हणालाय बरं? मी सांगितलेलं तर म्हणा. आदसहावे सुरो म्हणजे आत्मस्वभावामध्ये जो सूरत, जो आत्मस्वभावामध्ये सूरत असतो, नित्यरत असतो, चांगला रत असतो, हे सांगायचं आहे. आदसहावे सुरो म्हणा. आदसहावे सुरो, जोई, जोई म्हणजे योगी, त्याचं प्राकृत झालं जोई. जोई सोलहई निर्वाणम, जोई सोलहई निर्वाणम, म्हणजे काय सांगायचंय? तो योगी, त्याला निर्वाणाची प्राप्ती होते, जो कोणी या सगळ्या विशेषणांनी सहित आहे. आता समजून घ्या, ज्या वेळेस महावीर भगवंतांना निर्वाणाची प्राप्ती झाली, म्हणजे महावीर जेव्हा अरिहंत दशेमध्ये ध्यानस्थ होते, त्याच्यानंतर जेव्हा त्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली, तर त्यावेळेस त्यांच्या ठिकाणी ही गाथा अशी लागली. जो देहे निरवेखो, आता सगळी देहाची क्रिया थांबली, काय म्हणायचं? योग निरोध सुरू झाला ना, त्यामुळं न मनाचं, न वचनाचं, न कायाचं कुठलाही व्यापार नाही राहिला. जो देहे निरवेखो, निद्वंदो निममो निरारंभो. क्या बताया? निद्वंदो निममो निरारंभो. शिक्षा आंटी, बोलो आप. निर्मम निरामम, निर्द्वंद्व, निर्मम आणि निरारंभ असे 3 घेतले. असं पुस्तक आहे, अष्टपाहुड घ्या.
तिथंच आहे. काय म्हणले? निर्द्वंद्व. ते उघडा मी सांगते तुम्हाला. निर्द्वंद्व, निर्मम आणि निरारंभ ह्याचं प्राकृत करायचं आहे. निद्वंद्वो निर्ममो निरारंभो आदसहावे सुरो. घ्या, चालतंय, असेल त्याच्यात. मोक्ष पाहुडची 12वी गाथा आहे. जोई सोलहई निवाणम. काय सांगितलं? भावभासना करा. तसा जाऊ दे, त्या महावीर भगवंतांना निर्वाणाची प्राप्ती झाली, ते त्यांच्या स्वभावात लीन झाले, त्यांचा आनंद भोगतायत, ती गोष्ट वेगळी. ज्यावेळेस मी माझा अतिंद्रिय आनंद भोगतो त्यावेळेस सुद्धा माझ्यामध्ये ही गाथा लागती. जो देहे निरवेखो, जेव्हा मी माझ्या देहापासून निरपेक्ष राहतो, ध्यानाला बसलोय आणि देहाचाच विचार करू लागलो, काय पाय दुखायलं, डोकं दुखायलं, पोट दुखायलं, सगळं दुखायला लागतं बरं का ध्यान करायला लागल्यावर. आणि काय वारं नाही, डास चावायले, सगळे असे उपद्रव सुरू झालेले असतात. कारण जितकी कर्मांची निर्जरा होणार ती या स्थिरतेनेच होणार आहे. मग काय सांगितलं? जो देहे निरवेखो, मोक्ष पाहुडची 12वी गाथा आहे. तर असं ध्यान करा हे सांगायला लागले. जेव्हा तुम्ही निर्वाणाला जाणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला तर स्थिर ध्यानानेच निर्वाण होणार आहे, त्याच्याशिवाय तर नाही. पण मग तुम्ही इथं जर ध्यान करतोय आपण अभ्यास दशेमध्ये, त्यावेळेस जर इतकी चंचलता असेल आपल्या ज्ञानामध्ये, तर कोणाचं ध्यान होणार? आपल्याला शरीराचं ध्यान करायचं नाही, जीवाचं ध्यान करायचंय. मिळालं काका? जो देहे निरवेखो अशी गाथा आहे बघा. अहो तुम्ही दर्शन पाहुड बघताय, मी मोक्ष पाहुड म्हणले, त्यात पुढे आहे सगळ्यात शेवटी अष्टपाहुड मध्ये. जावा पुढं, इंडेक्स मध्ये असेल बघा, भाव पाहुडच्या पुढं मोक्ष पाहुड आहे. मोक्ष पाहुड मध्ये 12 नंबरची गाथा आहे. जो बहिरात्मा भाव को छोड़कर, जो बहिरात्मा के भाव को छोड़कर अंतरात्मा बनकर परमात्मा में लीन होता है, वह मोक्ष प्राप्त करता है, यह उपदेश बताया है. काय म्हणले? जो बहिरात्मा दशेला सोडून अंतरात्मा होऊन परमात्मामध्ये लीन होतो त्यालाच मोक्षाची प्राप्ती होते. तर तो कोण आहे, कसा आहे, कशा प्रकारे त्याला निर्वाण प्राप्त होतं हे सांगितलं. मिळालं? जो देहे निरवेखो निदन म्हणा. आद सहावे सुर ओम जोई सोलहई निर्वाणम. काय भावभासना झाली का? जेव्हा मी ध्यान करतोय त्यावेळेस मी देहापासून निरपेक्ष आहे, कारण मी कोणाचं ध्यान करतोय? मला तर आत्मा दिसतोय, देह नाहीच आहे मी, हेच तर प्रतीती चालू आहे. त्यामुळं देहापासून निरपेक्ष झाला. म्हणूनच इथं उपसर्ग चालू असले तरी सुद्धा मुनिराजांना त्याच्याविषयी न भय असतं, न त्या शरीराविषयी प्रेम असतं, न रक्षेचे भाव असतात, न पळण्याचे विकल्प असतात. देहापासून निरपेक्ष. जो देहे निरवेखो निद्वंद्वो. जेव्हा मी ध्यान करतो त्यावेळेस माझ्या ज्ञानात कसले द्वंद्व? कोणाच्या विषयी राग, कोणाचे निर्विकल्प ध्यान म्हणते बरं का मी. ज्यावेळेस मी स्वभावाला जाणतोय त्या ज्ञानामध्ये कुठला द्वंद्व आहे? हे हवं, ते नको, ते इष्ट, अनिष्ट, चांगले, वाईट, राग, द्वेष, कुठलेही द्वंद्व नाहीत. निद्वंद्व, निर्द्वंद्व असा माझा स्वभाव आहे. निर्मम, कोणाच्या विषयी ममत्व परिणाम, सगळ्यात मोठं ममत्व या शरीराशी असतं. मग जेव्हा ध्यान करतोय त्याच समयाला हे ममत्व नष्ट होतं, त्याच्या आधी नाही. काय म्हणले?
ध्यान करणार तर त्याच समयाला शरीररहित तुम्ही पाहता स्वतःला. अन्य दिवसभरामध्ये रोजच्या रुटीनमध्ये कधी तुम्हाला भावभासना होती की मी शरीर नाही आहे असं? खरं खरं सांगायचं उगीच ते, कारण दिवसभरात आपण जे करतोय ते सगळं शरीरासाठी करतोय, बरोबर आहे का? काय म्हणले? निर्द्वंद्व ह्याचं किंवा निर्मम ह्याचं भावभासना करण्यासाठी. ममत्व सगळ्यात मोठं मला शरीराशी आहे. मग त्या शरीराशी दिवसभर अटॅच्ड असतो आपण. खावा प्या झोपा उठा बसा फिरा काहीही करा, शरीराशी काय म्हणतात आपण ज्ञानाने जोडलेलेच असतो. त्यामुळं त्याचं ममत्व त्याच्याशी जोडलेलं असल्यामुळं मी शरीर हीच भावभासना असते दिवस रात्र. म्हणून सांगतायत की जेव्हा ध्यान करतो त्याच समयाला हे भेदविज्ञान होतं आणि त्या भेदविज्ञानानेच जीव सिद्ध होतो. निर्मम आहे, निर्द्वंद्व आहे, निर्मम आहे, निरारंभ आहे. म्हणजे काय? आरंभ आदी क्रियांनी रहित आहे. ज्या समयाला तुम्ही ध्यान करताय त्यावेळेस कुठला आरंभ करतोय, संसाराच्या कुठल्या क्रिया करतोय. त्यामुळं जीव स्वभावाने निरारंभच आहे. जो देहे निरवेखो निदंदो निममो निरारंभो आदसहावे सुरो जोई सोलहई निर्वाणम. मला निर्वाणाची प्राप्ती कधी होणार आहे? बस ज्यावेळेस मी असा आहे असं जाणीव करणार, भावभासना होणार, त्याच्यामध्ये मी स्थिर राहणार, तर तिथं मला सुद्धा निर्वाण सहज प्राप्त होणार. मग त्यांनी हेडिंगमध्ये दिले ना, जो मुनी देह में निरपेक्ष है, देह को नहीं चाहता है, इसमें ममत्व नहीं करता है, वह निर्वाण को पाता है. तुम्ही ममत्वमध्ये बाह्य परिग्रहालाच पकडायला जाताल, त्याच्याकडे बघताल तर सांगतायत की बाह्य परिग्रह तर लय जण सोडतील, जाऊन सोडून दीक्षा घेऊन जंगलमध्ये मुनी होऊन बसतील की, पण शरीराशी ममत्व जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत हा जीव बाहेरच थांबणार, बाहेरच रमणार, म्हणजे त्याला स्वभाव दिसणार नाही. म्हणून काय म्हटलं, मी माझ्या स्वभावाशी जोपर्यंत अटॅच होणार नाही, त्याच्याशी एकत्व रूपाने परिणमन होणार नाही तोपर्यंत शरीरामध्येच अडकलेला असणार. म्हणून निर्वाणाची मला आजपर्यंत प्राप्ती झाली नाही. म्हणून पुरुषार्थ आज असा करा की निर्वाण हा माझा स्वभाव आहे, तसाच मी आहे, जसे भगवान आहे तसा मी आहे, ह्याची भावभासना केली असताना आपल्याला सुद्धा पर्यायामध्ये निर्वाण सहज प्राप्त होतं. म्हणा, जो देहे निरवेखो निदंदो निममो निरारंभो आदसहावे सुरो जोई सोलहई निर्वाणम. कोण म्हटलं? काव्या म्हणले का आस्था म्हणले? म्हणजे असा मी आहे हे भावभासना करा तर निर्वाण काय आहे हे समजणार आपल्याला. म्हणून म्हणतात की निर्वाणाची परिभाषा अनेकांनी अनेक प्रकारची केली बरं का. वास्तविक निर्वाण ह्याला म्हणलंय जिथं की सगळ्या कर्मांचा अभाव झाला, संसाराचा अभाव झाला आणि तो जीव स्वतःमध्ये अनंत काळासाठी स्थित झाला, त्या आनंदामध्येच लीन झाला, त्याला म्हटलं खरं निर्वाण. पण बाहेर लोक काय म्हणतात, कसलं निर्वाण म्हणतात ते, बुद्ध निर्वाण असं वगैरे आहेत ना काय काय, अन्य अनेक पंथांमध्ये पण निर्वाण हा शब्द वापरला जातो. पण त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात, निर्वाणाला गेलेला जीव पुन्हा अवतार होतो त्याचा. मग तिथंच सांगितलं की जो पुन्हा अवतरित होतो, ज्याचा पुन्हा जन्म होतो, त्याला निर्वाण म्हणता येत नाही. तो गेला कुठं? मग स्वर्गाला गेला आणि पुन्हा तो येतोय जमिनीवर, म्हणजे अजून संसारस्थच आहे. केवली भगवम केवल नाणी जानदी पस्सदी अपाणम. निर्वाणाची नाही, केवलींच्या ज्ञानाची गाथा आहे ती. काय करतात केवली, कुठं बघतात आणि कोणाला जाणतात, त्याच्यासाठी सांगितली. बरं ठीक आहे. तर काय सांगितलं, सिद्धपद कधी प्राप्त होणार, निर्वाणाची प्राप्ती कधी होणार, तर त्यासाठी प्रवचनमध्ये घेतलं होतं असे का की
आत्म्याच्या सिद्धीशिवाय सिद्धपदाची प्राप्ती होत नाही. काय म्हणलं, आपण सिद्ध करायला जातोय सगळं संसारामध्ये, पण आत्म्याची सिद्धी करत नाही आहे, आत्म्याचा परिचय करत नाही आहे, म्हणून आपल्याला आजपर्यंत सिद्धपद प्राप्त झालं नाही. आपण अजून म्हणूनच असिद्ध रूप आहोत. प्रथम याचा निर्णय करावा की मी अजून असिद्ध दशेमध्ये का आहे. मग तिथं तुम्ही काय विचार करता हो, मला सिद्ध होण्यासाठी कर्मांची अनुकूलता पाहिजे, संयोग तसा मिळाला पाहिजे, निमित्त मिळालं पाहिजे, मग मी पुरुषार्थ करेन किंवा वेळ येईल तेव्हा होईल सिद्ध. तर सांगतायत की कर्मांची अनुकूलता असली तर मी सिद्ध होणार, ही मान्यता प्रथम सोडा. काय म्हणले, कर्म जेव्हा अनुकूल होणार तेव्हा मी सिद्ध होणार, हे विचार, ही मान्यता सोडा पहिल्यांदा. अन्यथा स्वर्गातील देव सगळ्यात प्रथम मोक्षाला जातील. का? कारण त्यांच्याकडं काय नाही आहे, सगळी अनुकूलता आहे बहिरंगामध्ये. कर्मांची अनुकूलता पाहिजे तर मी मोक्ष पुरुषार्थ करेन असं तुम्ही म्हटलात तर सांगतायत की देवगतीतल्या देवांना सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे. चक्रवर्ती आहे, त्याला सगळ्या प्रकारची अनुकूलता आहे. मग ते जीव झट मोक्षाला का नाही जात? तर त्या संयोगावर अवलंबून नाही आहे आपलं सिद्धपद, आपलं निर्वाण, आपली मुक्ती. तर त्याच्यामध्ये पण राहून सुद्धा त्याच्यात जे राहत नाही तेच मोक्षाला गेले. सिद्ध स्वरूपाला, त्या सगळ्यामध्ये अनुकूलतेमध्ये राहणारा जीव नियमाने सांगतायत सिद्धपदाला, सिद्ध स्वरूपाला जाणण्यामध्ये प्रमाद करतो. काय म्हणजे, जितकी प्रतिकूलता असेल तितकं ध्यानाकडे वळतो, जितकी अनुकूलता असेल तितकं त्या ध्यानाच्या विषयी प्रमाद होतो. म्हणजे मस्त पोट भरून जेवलंय म्हणल्यावर बसा ध्यानाला. कसं ध्यान होतंय हो? कोणाचं ध्यान होतंय? कोणाचं ध्यान होतंय? फॅन बिन लावून मस्त बसलेलं असतं. आजच एक जण सांगितले मला, म्हणले ध्यानाला बसलो होतो, ध्यान करायचं म्हणून जेवण करून गेलो, ध्यानाला बसलो, म्हणले कधी झोप लागली कळलंच नाही, घोरायला लागलो म्हणले. म्हणजे कोणाचं ध्यान झालं हो? मग अशा ध्यानाने आपल्याला किती निर्वाणाची प्राप्ती होणार. म्हणून म्हणतात की जेवढी अनुकूलता असणार आहे ना तितकं प्रमाद असणार आहे, आणि जितकी प्रतिकूलता असणार आहे तितकं स्थिर ध्यान होणार. जेवढा रोग असतो ना शरीरामध्ये तेवढं ध्यानाला बसू वाटतं, किंवा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमधनं ध्यानाकडं वळतो जीव. मग त्या जाणण्यामध्ये प्रमाद करतो. पण इंद्रिय विषय भोगात राहणे, पहिल्यांदा याला प्रमाद म्हटलं. जेव्हा तुम्ही ध्यान करत नाही त्यावेळेस काय करताय हो? सगळ्या इंद्रियांचे विषय भोगताय, म्हणजे हाच प्रमाद आहे स्वतःला जाणण्याविषयी. कारण इंद्रियांमध्ये राहताय तर अतिंद्रियामध्ये नाही आहे, हेच समजून घ्या. ह्यालाच म्हटलं प्रमाद. अज्ञानाने त्या इंद्रिय विषयालाच किंवा इंद्रिय विषयामध्येच, इंद्रिय भोगामध्येच सुख वाटते व त्यानेच सिद्धीचा उपाय मानतो. जे काही इंद्रिय विषय भोगतो त्याच्याद्वारेच मुक्तीचा उपाय मानतो. कसं काय? इंद्रिय विषय भोग हे सिद्धीचा उपाय का मानतो मी? कसं मानतो, कधी मानतो सांगा? हे पण सगळे इंद्रियाचंच अवलंबन आहे ना. कोणीतरी ध्यान सांगावं, त्या शब्दाच्या द्वारे मला ध्यान होतं, हे सुद्धा विषय इंद्रियाचेच अधीन झालो. भगवंतांची मूर्ती असावी, शांतता असावी बाहेर, काय झालं? हे कर्णेंद्रियाच्या विषयाच्या अधीन झालो ना. म्हणून सांगतायत कुठल्याही इंद्रिय विषयाला भोगत असताना मोक्ष पुरुषार्थ होऊ शकत नाही. आणि त्याने सिद्धीचा उपाय मानतो, हीच आपली विपरीत मान्यता आहे. वास्तविक तो उपाय मोक्षाच्या विरुद्ध आहे. इंद्रिय विषयाला भोगणे याच्याद्वारे कुठल्या गतीची प्राप्ती होते हो? हा, आता यायला लागलं. म्हणा बघू गाथा म्हणा बघू. कुठली गाथा सांगितली आता? जो देहे निरवेखो निदंदो निम्ममो निरारंभो आदसहावे सुरो जोई सो हवई जोई सो लहई निवाणम.
निरपेक्ष झाला का हो? लगेच आवाज बंद झाला की काय वाटलं? कुठं गेला आवाज? म्हणजे इंद्रियांच्या अधीन झालो की नाही? ते शब्द म्हणजे सुद्धा इंद्रिय विषय आहे. मग सांगतायत इंद्रिय विषयाला भोगणे हे कुठल्या सिद्धीचा उपाय आहे? मोक्षाचा उपाय नाही आहे, आत्मसिद्धीचा उपाय नाही आहे. इंद्रिय विषय भोगत असताना हा जीव मोक्षाला जाणार नाही, तर कुठं जाणार? नियमाने नरक निगोदादी गतींना जाणार. कारण जो इंद्रियांमध्ये अडकला त्याची नियमाने दुर्गती होते. सगळ्या इंद्रियांच्या कथा बघतो आपण. स्पर्शनेंद्रिय असू दे, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय. मग या इंद्रिय विषय भोगाला भोगणे याच्याद्वारे नरक निगोदाची सिद्धी होते, आत्म्याची नाही. म्हणून साहजिक आहे ना, इंद्रिय भोगत असताना, इंद्रिय विषय भोगत असताना अतिंद्रिय विषय कसा मिळणार हो? म्हणून म्हणतात की अतिंद्रिय साधनाने त्या विषयाला जाणलं तर आपल्याला सुद्धा निर्वाण अवघड नाही. म्हणून एक वाक्य काय चांगलं सांगितलं माहिती काय का वक्त्यांनी? तुम्हाला आत्ता मोक्ष का नाही होतो? तर त्यासाठी त्यांनी लगेच कारण सांगितलं, पंचम काळ आहे, तर त्याचं पंचम काळामध्ये मोक्ष नसतो. मग परत त्या वक्त्यांनी काय सांगितलं की म्हणले हुंडा अवसर्पिणी आहे हा, तो अनेक कल्पकाळ गेल्यावर एकदा येतो. असंख्यात कल्पकाळ का काय असं काय गेल्यानंतर एक असा हुंडा अवसर्पिणी काळ येतो, हजारो कल्पकाळ गेल्यानंतर. मग त्या काळामध्ये असणाऱ्या, त्या काळाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे ना, दोष आहेत अनेक, म्हणजे एक्सेप्शन असतात. जसं की तीर्थंकरांना मुली होत नसतात तर मुली झाल्या, ब्राह्मी आणि सुंदरी. परत तीर्थंकरांवर उपसर्ग होत नसतो तर उपसर्ग झाला. कोणाकोणावर? पार्श्वनाथांवर, महावीरांवर, अशा तीर्थंकरांवर उपसर्ग झाला. अजून पंचम काळामध्ये या हुंडा अवसर्पिणी काळाचे दोष अनेक बघितले होते आपण. तर त्याच्या ते उलट निगेटिव्ह पॉईंट नाही आहे, पॉझिटिव्ह पॉईंट करून घ्या म्हणले. म्हणजे या हुंडा अवसर्पिणीचा दोष म्हणून पंचम काळात मोक्षाला जावा ना. आपण लगेच आपलं काय म्हणायचं, वीक पॉईंट म्हणून पकडतो की या काळात मोक्ष होत नसते, कसं आम्ही ध्यान करायचं. उलट म्हणले हुंडा अवसर्पिणीमध्ये कदाचित तुमचं नाव लिहिलं जाईल की दोष, असा दोष की एक्सेप्शन, कुठल्याही पंचम काळामध्ये कोणी जीव मोक्षाला जात नाही, पण हुंडा अवसर्पिणीमध्ये तुम्ही मोक्षाला गेलात असं कुठंतरी सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. म्हणून तसा पुरुषार्थ आपण करत नाही, हे स्वीकारत नाही. लगेच आपण काळाला दोष देतो, शरीराला दोष देतो, कर्मांच्या उदयांना दोष देतो. त्यांचा दोष नाही आहे, तर माझ्या पुरुषार्थाची ती कमी आहे. म्हणून सांगतायत काय, आत्मसिद्धीचा उपाय विषय भोग नाही व आत्मसिद्धीशिवाय सुख नाही. काय वाक्य म्हणले? आत्मसिद्धीचा उपाय विषय भोग नाही आणि आत्मसिद्धीशिवाय सुख नाही. म्हणजेच जिथं जिथं आत्म्याची सिद्धी आहे तिथं तिथं सुख आहे, आणि जिथं इंद्रिय विषय भोग आहे तिथं नियमाने दुःख आहे, दुर्गती आहे. असा अविनाभाव संबंध आहे. म्हणून तुम्हाला इंद्रिय विषयांमध्ये रमू नकात किंवा त्याची रुची नको हे सांगतायत. आणि आपल्याला सगळे भगवान हेच प्रत्येक दिव्यध्वनीमध्ये हेच सांगितलंय त्यांनी की अप्पा सो परमप्पा. म्हणजे काय हो? प्रत्येक आत्मा आहे तो परमात्मा आहे. मग तू सुद्धा परमात्मा आहे इतकं आपल्याला कॉन्फिडन्स देत आहेत. अजून काय करावं त्यांनी? हात धरून तर मोक्षाला घेऊन जाऊ शकत नाहीत. प्रत्येकामध्ये असं सिद्ध स्वरूप आहेच, ह्याचं कॉन्फिडन्स आपल्याला आला तर आपण सुद्धा अशा निर्वाणाला सहज प्राप्त करू शकतो. मग काल सांगितली होती ना एक त्या ह्यांची कथा, तसं कोणाची? त्या सेठजींची. काय झालं होतं? हां, 7 मुलं असतात आणि 7 फॅक्टरी असतात. तर ते रोज देवासमोर जाऊन म्हणायचे मला मुक्ती दे. तर देव काय म्हणायचा? नाही, देवळात तो म्हणत असताना एक साधूंनी ऐकलं ते वाक्य. मग साधू म्हणाले मी तुला मुक्ती देतो, पण माझी एक अट आहे. म्हणले दररोज एक तुझी फॅक्टरी जळणार आणि एक मुलगा मरणार. असं करून 7व्या दिवशी जेव्हा तू सगळं परिग्रहाने रहित होणार ना, 8व्या दिवशी तुला मोक्ष होणार. सेठजी काय म्हणाले?
हे मोक्ष जरासा काय म्हणतात महाग आहे म्हणले, वेगळ्या क्वालिटीचं मोक्ष द्या. म्हणजे तुम्हाला सगळं हे याचाच अर्थ इंद्रिय विषय भोगातून मोक्ष पाहिजे तुम्हाला. म्हणजे ते सगळं जवळ ठेवून मोक्षाला जाणार का हो? सहज आहे ना. जेव्हा मोक्ष होणार आहे त्यावेळेस ह्या सगळ्याचा त्याग सहज होणार आहे, पण त्यात अडकलेलं जे ममत्व आहेत ना ते परिणाम सुटत नाहीत, म्हणून अजूनपर्यंत आपण निर्वाण त्याला प्राप्त झालो नाही. मग म्हणून तिथं एक उदाहरण काय सांगितलं की शिखरजीची यात्रा का करता हो तुम्ही? का करता काका? हां, काय एक बार वंदे जो कोई काय नरक पशुगती नाही होई, त्याला नरक पशुगती होत नाही. काय ताही नरक पशुगती ताही नरक पशुगती नाही होई. जो एक वेळा शिखरजीची वंदना करतो त्याला नरक पशुगती होत नाही. असं होतं का? असं असतं का हो? तर ते असंच गेले होते सगळे, वंदना करून खाली उतरले आणि त्या गँगमधला कोणी मुलं असतील अशी, आणि ती दर्शन करून आली आणि आलं की त्यांच्या मागून असणारे वयस्कर पुरुष वगैरे सगळे बघत होते. आणि मग त्यातले मुलं जाऊन त्या म्हणले शिखरजीच्या पहाडाच्या खाली चाटचे गाड्या होते उभारलेले, लगेच तिथं जाऊन ते त्या गाड्यांवर खायला उभारले. म्हटलं अरे मागची लोक येऊन म्हटली अरे आत्ता तर वंदना करून आलाय, इतकी विशुद्धी, आणि तुम्ही असं कसं काय इथं खायला उभारलाय? त्यांनी लगेच हे वाक्य सांगितलं, म्हणले एक बार वंदे जो कोई ताके काय सोई नरक पशुगती नाही होई. आम्ही काय नरकात थोडी जाणार आहे. म्हणजे ते मागच्या आलेल्यांनी सांगितलं तुम्ही ताही नरक पशुगती नाही होई. मग त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की तुम्ही आत्ता दर्शन करून आलाय तर इतकी विशुद्धी आहे आणि कसं काय असं तुम्ही लगेच खाण्याचे भाव करताय, म्हणजे ह्याच्याने तुम्हाला दुर्गती होईल असं त्यांनी सांगितलं. की लगेच ह्यांनी हे उत्तर दिलं की जो दर्शन करून आलाय वर त्याला नरक पशुगती होत नाही. मग ह्याला म्हणायचं एकांत. ते शिखरजी कोणाचं कर्म असं निर्जलित करू लागलं तर ते आदिवासी लोक किंवा डोलीवाले किती वेळा वर खाली करतात हो. तिथं राहणारे पशुपक्षी असतील, तिथं राहणारे कोण मनुष्य असतील, कामगार असतील, सगळ्यांना मोक्ष व्हायला पाहिजे. पण ज्याच्या परिणामात तशी पवित्रता नाही आली त्याला मोक्ष होणार नाही. म्हणून इतकी पवित्र भावना असावी जेव्हा आपण ती तीर्थवंदना करतो, त्या भगवंतांचं दर्शन करतो त्यावेळेस, तर त्याच्या निमित्तामध्येच आपल्याला सुद्धा तशा प्रकारचं सुख पर्यायामध्ये सहज प्राप्त होणारच. जाणा जो देहे निरवेखो, भाववासना करा. देहापासून मी निरपेक्ष आहे. जो देहे निरवेखो निदंदो निम्ममो निरारंभो. पहा हा आत्मा निर्द्वंद्व आहे, निर्मम आहे, निरारंभ स्वरूप आहे. आदसहावे सुरो, आत्मस्वभावामध्ये सुरत होणारा, नित्यरत असा हा मी. जोई सोलहै निर्वाणम, स्वयं निर्वाण स्वरूप आहे. पहा ममत्व परिणामाने रहित स्वजीव जाणा. आरंभादी क्रियांचा मी करता नाहीच. ज्ञाता मात्र स्वरूपोहम, चैतन्यपिंड स्वरूपोहम, जीवोहम. ओम
विसर्जन.